नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण रक्षाबंधनानिमित्त कोणत्याही प्रकारच्या रेडीमेड प्रीमिक्सशिवाय तसेच खव्याशिवाय गुलाबजाम करणार आहोत. तर आज आपण चक्क रव्याचे गुलाबजाम करणार आहोत. हे गुलाबजाम तोंडात टाकताच विरघळताच तसेच रसरशीत तयार होतात. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपल्याला रवा भाजावा लागणार आहे. त्यासाठी इथे एका कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेऊया. त्यानंतर यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालून घेऊया. हा रवा आपल्याला एकदम मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे. हा रवा एकदम खरपूस न भाजता फक्त त्यातील कच्चेपणा जाईल इतपतच भाजून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनिटांनंतर यामध्ये 1 वाटी दूध घालून घेऊया. थोडं थोडं करून आपल्याला दूध घालायचं आहे. तर इथे दुसरी वाटीही दूध घातलेलं आहे. म्हणजे एकूण आपण इथे 1 वाटी रव्यासाठी 2 वाट्या दूध घातलेलं आहे. इथे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे व यातील सर्व गुठळ्या चांगल्या फोडून घ्यायच्या आहेत. यातील दुधामध्ये 4 ते 5 केशराच्या काड्याही घातलेल्या आहेत. यामध्ये चवीपुरतं मीठही घालून घ्यायचं आहे. हा रवा आपल्याला पूर्णपणे शिजवून न घेता फक्त यातील दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. हे मिश्रण किंचितसं कोरडं झाल्यानंतर इथे एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये ओतून घेऊया. हे मिश्रण थोडंसं गरम आहे. आता ह्याला थोडंसं कोमट करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. मिश्रण थोडंसं कोमट होत आहे तोपर्यंत पाक तयार करायला घेऊया. पाक करण्यासाठी इथे ज्या वाटीने आपण 1 वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने इथे 2 वाट्या साखर घालून घेऊया. तसेच 2 वाट्या साखरेसाठी 2 वाट्या पाणी घालूया. 1 वाटी रव्यासाठी हे पाकाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. एवढा पाक केला तर पाक शिल्लकही राहत नाही व कमीही पडत नाही. पातेलं मोठ्या आचेवरती ठेवून एक चांगली उकळी आणू द्यायची आहे. यामध्ये 4 ते 5 केशराच्या काड्या घालून घेऊया. आता हे गुलाबजामचं मिश्रण चांगलं कोमट झालेलं आहे. आता यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर घालून हे मिश्रण चांगलं मळून घेऊया. आपलं हे गुलाबजामचं मिश्रण एकदम स्मूथ तयार झालेलं आहे. यामध्ये अजिबातही गुठळ्या झालेल्या नाही. हे मिश्रण चांगलं मळून झाल्यानंतर हाताला थोडंसं तूप लावून लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करून घेऊया. हे गोळे आपल्याला खूप जास्त मोठेही करायचे नाही, नाहीतर गुलाबजाम आतून कच्चे राहतील. हे गुलाबजामचे गोळे अगदी पटापट तयार होत आहेत. तसेच याला अजिबातही तडे जात नाहीत. अशा प्रकारे हा गोळा तळ हातावरती गोलाकार फिरून याला आकार देऊन घेऊया. तरी ते जवळपास 20 गुलाबजामचे गोळे तयार करून झालेले आहेत. इथे पाकाला एक चांगली उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर 5 ते 7 मिनिटांनी पाक चेक करूया. तर इथे बोटावरती पाक घेतल्यानंतर थोडासा मधासारखा चिकट लागत आहे. म्हणजे आपला गुलाबजामसाठी पाक रेडी झालेला आहे. हे पाकाचा पातेला बाजूला ठेवून देऊया. यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालूया. गुलाबजाम तळण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये थोडेसे गुलाबजामचे गोळे घालून घेऊया. हे गुलाबजाम आपल्याला पहिले 4 ते 5 मिनिट मंद आचेवरती तळून घ्यायचे आहेत व नंतर मीडियम आचेवरती तळून घ्यायचे आहेत. 1 मिनिट झाल्यानंतर एखाद्या चमच्याने हलक्या हाताने गुलाबजाम पलटून घेऊया. इतर गुलाबजामपेक्षा रव्याचे गुलाबजाम तळायला थोडासा जास्तीचा वेळ लागतो. गुलाबजामला हलकासा गोल्डन रंग येऊ लागल्यानंतर आता गॅसची फ्लेम मीडियम करून त्यावरती गुलाबजाम चांगले ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेऊया. इथे या गुलाबजामला दोन्ही बाजूने छान असा रंग आलेला आहे. आता गुलाबजाम तेलामधून काढून घेऊया. गुलाबजाम काढल्या शेजारच्याच पातेल्यामध्ये पाक करून घेतलेला आहे. हा पाकही कोमट आहे. आता या कोमट पाकामध्ये गुलाबजाम सोडून घेऊया. सर्व गुलाबजाम तळून झाल्यानंतर आपल्याला हे गुलाबजाम जवळपास 7 ते 8 तासांसाठी पाकामध्ये मुरवत ठेवायचे आहे. जवळपास 10 ते 12 तासांनंतर सकाळी इथे गुलाबजाम छान असे मुरले गेलेले आहेत व एकदम रसरशीत बनलेले आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता या गुलाबजामनी पाकही चांगला शोषलेला आहे. हे गुलाबजाम सेम टू सेम खव्याच्या गुलाबजामसारखे चवीला लागत जरी नसले तरी हेही रव्याचे गुलाबजाम खायला खूप छान लागतात. तर येत्या रक्षाबंधनला तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे रव्याचे गुलाबजाम नक्की करून बघा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेल्या